नमस्कार, मी माधुरी वैद्य. नमस्कार, मी उमेश चव्हाण. उमेशजी, गेल्या भागामध्ये आपण अक्षर ब्रह्म योग या अध्यायातले काही श्लोक आणि त्याचे अर्थ जाणून घेतले, बरोबर ना? बरोबर. आणि आता या भागामध्ये आपण तो अध्याय पूर्ण करणार आहोत. हो. तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आहे ज्यात लिहिलेलं आहे की फादर वर्गीस इंदोर इथे राहणारे त्यांनी मरणापूर्वी इच्छा व्यक्त केली होती की त्यांचे अंत्यसंस्कार विधी हिंदू रीतिरिवाजानुसार व्हावेत आणि त्याप्रमाणे ते इंदूरमधल्या रामबाग येथे झाले आणि तिथे भगवद्गीतेचं त्याचे श्लोक याचं पठण झालं. आणि त्यावरून आता आपण निश्चितपणे म्हणू शकतो की भगवद्गीता जो आपला हिंदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ आहे त्याची महती इतर धर्मियांना सुद्धा दिवसेंदिवस पटत चाललेली आहे. त्याचप्रमाणे आपण 12वा श्लोक जो बघितला होता गेल्या अध्यायात, तुम्ही त्या श्लोकाचा अर्थ सांगितला होता आणि तो श्लोक असा होता, सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्यच मूर्ध्या धायात मनः प्राणम आस्थितो योगधारणाम. याचा अर्थ तर तुम्ही सांगितलाच होता आणि तो श्लोक इतर श्लोकांबरोबरच आपल्या बाभईतल्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा मी वाचला आणि नुकताच आपला अध्याय पूर्ण झाल्यामुळे तो माझ्या लगेचच लक्षात आला आणि म्हणून आता इथे बोलायचं प्रयोजन. आता आपण सुरुवात करूया. नक्कीच. नमस्कार. ताईंनी मागच्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं की या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने 6 ते 7 प्रश्न विचारलेले होते. त्या प्रश्नांची उत्तरही भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये देण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर पुनर्जन्माची संकल्पना आणि परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन देखील मागच्या भागामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता या भागामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की 15व्या श्लोकामध्ये की मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नापनोंती महात्माना समसिद्धेम परमाम गता. ते म्हणतात की माझी प्राप्ती झाल्यावरती महान लोक जी आहेत ती या दुःखमय आणि तात्पुरत्या म्हणजे टेम्पररी जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत. त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. पुढे ते म्हणतात की आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती अर्जुना मामुपेत्य तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावृत्ती आहेत, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेणारे, पुन्हा पुन्हा विलीन होणारे आहेत. आणि परंतु माझी प्राप्ती झाल्यावर, परमेश्वराची प्राप्ती झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, असं स्पष्ट या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सहस्त्रयुगपर्यंतम हरियत ब्रह्मणो विदू रात्रीम युग सहस्त्रांताम ते हो रात्र विदूजना. आता इथे या श्लोकामध्ये ब्रह्माच्या जीवनकालाबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. ते म्हणतात की ब्रह्माचा एक दिवस 1000 युगांचा आहे आणि रात्र देखील 1000 युगांची आहे. आणि जे लोक हे तत्वता जाणतात ते दिवस आणि रात्रीचं म्हणजेच काळाचं स्वरूप जाणणारे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी बिग बँगची संकल्पना जी आता आपण आपल्यासमोर शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे ती संकल्पना आणि ब्लॅक होल बद्दलची माहिती म्हणजे थोडक्यात त्यांनी इथे वर्णन केलेली आहे. म्हणजे एकदम छोटा श्लोक आहे. या एका श्लोकामध्ये त्यांनी या दोन्ही गोष्टींचं वर्णन अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. ते म्हणतात की अव्यक्तात् व्यक्तय सर्व प्रभवन्ते हरागमे रात्र्यागमे प्रलियन्ते तत्रैव अव्यक्त संज्ञके. ते म्हणतात की ब्रह्माच्या दिवसाच्या सुरुवातीला अव्यक्तापासून व्यक्त उत्पन्न होत असतं आणि ब्रह्माच्या रात्रीच्या सुरुवातीला संपूर्ण चराचर जे आहे ते त्या अव्यक्तामध्ये विलीन होतं. तोच हा जो भूतसमुदाय आहे तो पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन रात्रीच्या समयी विलीन होतो आणि दिवसाच्या समयी पुन्हा उत्पन्न होत असतो. परस्तस्मात् तु भावन्यो व्यक्तो व्यक्तात सनातन यस सर्वेषु भूतेषु नश्यतु न विनश्यति. परंतु त्या अव्यक्ताहूनही पलीकडे जो अन्य सनातन अव्यक्त भाव आहे तो संपूर्ण प्राणीमात्रांच्या नष्ट होण्याने देखील कधीही नष्ट होत नाही असं भगवान श्रीकृष्ण या 20व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. पुढे 21व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की परमगती काय आहे त्याबद्दल आपल्याला
21व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. ते म्हणतात की अव्यक्तोक्षरी इत्युक्त स्तमाहु परमाम गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. म्हणजे ज्याला अव्यक्त आणि अक्षर म्हटलेलं आहे तीच परमगती आहे आणि त्या अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य या जगात या इहलोकात पुन्हा परतून येत नाही, तेच माझे परमधाम आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. पुरुषः स परपार्थ भक्त्या लभ्यस्तो नन्यया यस्यांतस्थानी भूतानी येणे सर्वविधान ततम. ते म्हणतात की ज्या परमेश्वराच्या अंतर्गत सर्व प्राणी मात्र आहेत आणि ज्याने संपूर्ण जग विश्व व्यापून ठेवलेलं आहे, तो परमपुरुष परमात्मा जो आहे तो अनन्य भक्तिभावाने प्राप्त होण्यायोग्य आहे असं भगवान श्रीकृष्णाने इथे सांगितलेलं आहे. आणि ज्या काळी देहाचा त्याग करून गेलेले योगीजन पुनरावृत्तीला किंवा पुन्हा पुन्हा जन्म घेण्याला आणि पुन्हा पुन्हा विलीन होण्याला तसंच अपुनरावृत्तीला म्हणजे कधी जन्म न घेण्याला प्राप्त होतात, ती स्थिती ती परिस्थिती किंवा ती वेळ आपल्याला भगवान श्रीकृष्णाने या 23व्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. ते म्हणतात की यत्र यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं च योगिनः प्रयतयन्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना. म्हणजे ब्रह्माला जाणणारे विद्वान मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूनंतर अग्नी, प्रकाश, दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे 6 महिने या मार्गातून जातात, ते ब्रह्माला प्राप्त होतात असं भगवान श्रीकृष्णाने इथे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे धुमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्त निवर्तते. म्हणजे धूर, रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने, त्याचप्रमाणे चंद्राच्या तेजाला प्राप्त झालेला जो योगी असतो तो या जगात पुन्हा पुन्हा परतून येत असतो असं भगवान. इथे मी तुम्हाला थोडंसं थांबवते. म्हणूनच की काय भीष्म पितामह यांनी बहुतेक ब्रह्माला जाणून घेतलेलं होतं आणि म्हणूनच दक्षिणायन संपल्यावर जेव्हा उत्तरायण सुरू झालं तेव्हा माघ शुक्ल अष्टमी या दिवशी त्यांनी आपला देहत्याग केला. त्यांना इच्छा मरणाचा वर मिळालेला होता आणि निश्चितच त्याप्रमाणे त्यांनी देह त्या दिवशी सोडला आणि म्हणूनच भीष्माष्टमी भारतवर्षभर तो दिवस मानला जातो आणि त्याप्रमाणे भीष्माष्टमी ही साजरी केली जाते. म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो, आपल्या सगळ्यांना येतो. खरी गोष्ट. छान छान. पुढे 26व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की शुक्ल पक्षे गती हे ते जगत शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुन्हा. म्हणजे या जगातील हे जे 2 मार्ग आहेत, शुक्ल मार्ग आणि कृष्ण मार्ग, हे 2 मार्ग सनातन मानले गेलेले आहेत आणि त्यातील एका मार्गाने प्रयाण केले असता मनुष्य या जगात पुन्हा कधीही परतून येत नाही आणि दुसऱ्या मार्गाने प्रयाण केले असताना मनुष्य पुन्हा पुन्हा परतून येत असतो या जगात. या जगातील हे जे 2 मार्ग आहेत ते मार्ग जो योगी जाणून घेतो तो कधीही मोहित होत नाही. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कशन तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्त भावार्जुन. म्हणजे या 2 मार्गांना जाणणारा कोणताही योगी या जगात पुन्हा परतून येत नाही. म्हणून हे अर्जुना तू नेहमी योगयुक्त हो असं भगवान श्रीकृष्णाने येथे सांगितलेलं आहे. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलम प्रतिष्ठम अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. ते म्हणतात की योगी मनुष्य जो आहे तो या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर म्हणजे वेदाध्ययन, यज्ञ, दान, तपस्या या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर या सर्वांपासून जे पुण्यफळ प्राप्त होत असतं ना त्या सर्वांचं उल्लंघन करून जातो आणि डायरेक्ट परमधामाची प्राप्ती करतो. म्हणजे जर तुम्हाला परमधामापर्यंत पोहोचायचं असेल तर या अध्यायामध्ये सांगितलेल्या प्रत्येक श्लोकाचं तुम्हाला तत्वता म्हणजे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी हा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग येथे आपल्याला समजवलेला आहे. खूप छान. आता आपला अक्षर ब्रह्मयोग हा अध्याय पूर्ण झाला. पुन्हा एकदा अशाच दुसऱ्या एका अध्यायासाठी आपण प्रेक्षकांसमोर जाऊया. नक्कीच. आता इथेच थांबूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.